लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. सर्वधर्म समभाव आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी बन बारागाव नांदूर येथील हजरत दावल मलिक बाबा दर्ग्याचा 157वा संदल उत्सव 16 जुलैला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय. फुलांची चादर, वाजंत्री, फटाक्यांची आतिषबाजी आणि धार्मिक विधींनी परिसर भक्तिमय झाला. या सोहळ्याला राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि बाहेरगावाहून आलेल्या हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली. आषाढ महिन्यामध्ये दरवर्षीप्रमाणे 16 जुलैपासून सुरू होणाऱ्या यात्रेसाठी दावल मलिक बाबा दर्ग्यावर मोठ्या संख्येनं भाविक दाखल होतात. नवसाला पावणारं श्रद्धास्थान म्हणून या दर्ग्याची ओळख आहे. तर या दर्ग्यावर भाविक भाजी भाकरी, मलिदा, गोडभात, कंदुरी आदी प्रसाद अर्पण करून आपले नवस फेडतात. संदल उत्सवानिमित्तानं बशीर मौलाना यांनी संपूर्ण देशामध्ये सर्व धर्म समभाव, बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश दिला. दरवर्षी संदलचा कार्यक्रम हा होत असतो आणि हा कार्यक्रम करण्यामध्ये आमच्या इथले गावचे सय्यद परिवार मंगरज्जक असतील, भाई असतील, अल्ला बक्षी असतील आणि आंबीर मामा पूर्वीपासून या ठिकाणचे दैवस्थान त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सांभाळलेलं आहे. आणि या परिसरामध्ये दावल मलिक बाबांना अंगारा असेल, हे असेल, यांच्या रूपाने खूप लोकांना सेवा करतात आणि त्यांचं आजार या ठिकाणी खूप बरे झालेले आहेत. आणि राहुरी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये या देवाचं खूप मोठं ख्याती आहे. आणि या ख्यातीमध्ये इथलं जे सर्व या ठिकाणी आम्ही बारागाव नांदूर, आमचे सर्व गाडे परिवार आणि या ठिकाणी सय्यद परिवाराने या ठिकाणी खूप मोठं या ठिकाणी त्यांचं खूप ऋणानुबंध आहे. या ठिकाणी सर्व काम तेच पाहतात आणि मी त्यांच्या वतीने आपल्या सर्व आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी बाहेरून सुद्धा खूप आंबोरा असेल, नगर जिल्ह्याच्या बाहेरून खूप मोठे पाहुणे या ठिकाणी येतात आणि प्रत्येक माणसाला या ठिकाणी गुण येतो. आणि आमचं नेहमी त्या गाडे परिवारांचं यांच्या पाठीशी खूप सहकार्य आहे आणि ते सुद्धा खूप प्रामाणिक आहेत. त्यांचे आजोबा आंबीर तात्या असतील, वडील अल्ला बक्षी असतील, आता रज्जक भाई असतील, खरोखर मनापासून आणि निस्वार्थीपणाने या ठिकाणी काम करतात. आणि दरवर्षी पब्लिक एवढं वाढत चालतं की दरवर्षी डबल पब्लिक वाढत चाललं. याला कारण हे सय्यद परिवार आहे. तेव्हा मी आमच्या गाडे परिवाराच्या वतीनं, सय्यद यांच्या परिवाराच्या वतीनं हे सर्व भक्तजन मंडळी आणि या ठिकाणी दावल मरकोर या परिसरातील खूप मोठा विश्वास आहे. अगदी दररोज इथं या ठिकाणी 100, 500, 1000 माणसं पूर्ण एक महिनाभर आखाडामध्ये खूप मोठी यात्रा असते. आंबोरे परिसरातील इथं जागा पुरत नाही. खूप भाविक या ठिकाणी येतात आणि त्यांचं मी आलेल्या सर्व भाविकांचं सय्यद परिवाराच्या वतीनं, आमच्या गाडे परिवाराच्या वतीनं, बारागाव नांदूर आणि मल्हारवाडी परिसराच्या वतीनं हे या ठिकाणी रजिस्टर आहे आणि सर्व हिशोब व्यवहार आहे पाहतात, एकदम प्रामाणिकपणे काम करतात. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी स्वागत करतो, आभार मानतो. बारागाव नांदूर मल्हारवाडी शिवारात असलेलं हे दावल मलिक बाबा दर्गा
राहुरी तालुक्यातील अहिल्यानगरमधील एक ऐतिहासिक दावल मलिक दर्गा यांचा आज 157वा उरूस हा संपन्न होत आहे. हिंदू मुस्लिम एकेचं हे जे प्रतीक असलेलं एक दावल मलिक बाबा दर्गा यांचा हा उत्साह आम्ही सालाबाद प्रमाणे सर्व समाज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतो. मी आज या ठिकाणी दावल मलिक बाबा ट्रस्ट अध्यक्ष हसमुद्दीन सय्यद या नात्याने मी सर्व भाविक भक्तांना या कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल मी सहर्ष त्यांचे स्वागत करतो. आणि या ठिकाणी आज जो काही संदल हा आम्ही संपन्न करत आहोत, हा गेल्या अनेक वर्षापासून हा चालत आलेला हा प्रोग्राम, हा कार्यक्रम आज या ठिकाणी बाबा नवसाला पावणारे, सर्वांना एकजुटीनं आशीर्वाद देणारे इथंच लोक नवस घेऊन येतात आणि लोक ह्या दर्ग्यावरती धागा बांधतात, नवस करतात. काही लोकांना च्या श्रद्धेला हा देव दावल मलिक बाबा पावतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात. असं हे असलेलं आमचं सर्वांचं एक प्रतीक दावल मलिक बाबा दर्गा या ठिकाणी आज यात्रेला सुरुवात झाली आणि हीच यात्रा तब्बल 1 महिनाभर चालत असते. या ठिकाणी कंदुरीचा कार्यक्रम, मलिदा, गोड भात असे अनेक उत्सव कार्यक्रमाला नैवेद्य म्हणून इथं दाखवले जातो. आणि या ठिकाणी सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक असलेलं हे दावल मलिक बाबा या कार्यक्रमाला जे काही लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेत, मी त्यांचं दावल मलिक बाबा ट्रस्ट तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. दावल मलिक बाबा ट्रस्टचे अध्यक्ष हसमुद्दीन रज्जाक सय्यद यांनी दर्ग्याचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व विशद केलं, तर भाऊसाहेब सारंगधर गाडे यांनीही सर्वांना मार्गदर्शन केलंय. धार्मिक कार्यक्रमानंतर भाविकांसाठी भव्य भंडाऱ्याचं आयोजन केलं गेलं. हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि सामाजिक सलोख्याचं वातावरण अनुभवायला मिळालं. यावेळी हसमुद्दीन सय्यद, रहमान सय्यद, रज्जाक सय्यद, अजय गायकवाड, बाजीराव पवार, भाऊसाहेब सारंगधर गाडे, सुलतान सय्यद, प्रवीण लोखंडे, योगेश गाडे, श्याम गोंधळे, विलास गाडे, बालाजी दुशिंग, रावसाहेब गुलदगड, बाबा सय्यद, काशीनाथ धुमाळ, भास्कर गाडे, मनसूर पठाण, शब्बीर शेख, राम कदम, अभिजित गोपाळे, सागर साकोरे, संकेत धायबर, आलमभाई शेख, संकेत फाटके, राजेंद्र गाडे, गोवर्धन गाडे, अतिक सय्यद, मझहर शेख यांसह भाविक मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.